नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर चाललो आहे आपल्या टेम्पलला महादेवाच्या पाय पडायला. पावना लेकच्या तिथं आपण तिकडून घेतो, तिकडेच त्या रस्त्याला मी सगळं डिटेल सांगतो. पण आता खातो पितो आणि तयारीत निघतो लवकर, नाही का. टॉप तर मित्रांनो झालो रेडी आम्ही जवळपास. हे बघा दिसत असेल तुम्हाला, लोक सगळे बघू राहिले. तर रस्त्यालाच लावलं स्टँड. तर प्रतिक्रिया व्यक्त करा, प्रत्येकाचे 4 जण आहे. आता तर बोल काहीतरी, प्रत्येक जण बोला काहीतरी. तुझी काय प्रतिक्रिया आहे बोल. चलो लय उशीर झालाय. असाइनमेंट आहे मी, पण ठीक आहे, काय अडचण. लय उशीर झालाय, सगळ्यांनी घागा घातले. लय उशीर झालाय. आहे ऊन पण चाललंय ठीक आहे. पावसाचं काय धीरपटाना पोरांना. सगळे पोरं लय दिवसानंतर जमलेले. लय उशीर झालेला आहे ऑलरेडी. ओमकार अजून उशीर करतोय. लिखतो आम्ही आता एकदम व्यवस्थित. भारी एक माणसाला टप्पा दिला आम्ही. कोणत्या माणसाला? सांग पाठकला टप्पा दिलाय. नाही तो टप्पा देत राहतो आपल्याला, म्हणून त्याला दिला असं माझं म्हणणं नाही. चल आता लय उशीर होते. 10-15 मिनिटं निघतो प्रत्येक आता वेळेस उशीर होतो जवळपास, आम्हाला. नाही का? काय अडचण लय उशीर होऊ राहिले, सगळे जण बघू राहिलेत, लोक काय करू राहिले नेमकी. चला बाय बाय. हरकत नाही. श्री गुरुदेव दत्त. दत्तांच्या पाया पडून प्रवासाची स्टार्टिंग करूयात. सगळेजण दर्शन घेऊ राहिलेत आपले कार्यकर्ते. मयूर गेले बाहेर, तर आता मी पण दर्शन घ्यायचं आहे. जसं आपल्याला पाणी प्यायला लागतं तसं पेट्रोल टाकले गाडीमध्ये. तर पोरं तिकडे पाणी पिऊ राहिलेत, मला पण जावं लागलं, मग करता आण लागली. दुसरी गोष्ट अशी, एक जण कार्यकर्ता येणार आहे, त्याला आणायला गेलाय तो मानला. त्याला पण उचलो आता. 1-2 मिनटात थांबू आणि प्रवास आपला चालू करून देऊ एकदम चापके साथ. तसं ऊन उसरलंय, एकदम वसरलंय ऊन. थोडंसं कोमट ऊन म्हणू शकता तुम्ही, असा विषय जवळपास. तर ठीक आहे, काय हरकत नाही. याचाच फायदा घेऊन आपण जाऊ शकतो आपण पुढे. आता एकदम दुपारनं निघ. विषय असा होता, आधीच एक व्हिडिओ शूट करायला गेलो मी, पण ना बाय ट्रान्समीटर लावलंच नव्हतं. तर आता भाऊ काय म्हणायचं होतं तुला, तिकडे पोरं थांबलेत बघा ते 2 जण गाडी. आता गाडी त्यांना पाहिजे होती माझी. हा त्यांची त्यामुळे त्यांनी सगळ्यांना थांबून ठेवलं. हा थांबून ठेवलं. आता ग्रुप रील काढायची, ग्रुप रील काही नाही. हा त्यांना इंडिव्हिज्युअल त्यांची काढायची. आपण एक काम करू, आपण पुढे जाऊ, त्यांना काढू देऊ. हा मग तसं करू आपण, तसं बी करू शकतो. मला काय हरकत नाहीये. आणि इकडे नजर चेकआउट करा, इकडे समोर हे बघा. आणि हा रस्ता काय आपल्यासाठी नवीन नाही मित्रांनो. कारण की फर्स्ट टाइम आरची, सेकंड टाइम तिकोना, थर्ड टाइम इकडे चाललोय आपण. कुठं वागेश्वर महादेवाच्या मंदिराला. तर त्याची एक काहीतरी खतरनाकवाली हिस्ट्री आहे, जबरदस्त. आणि लय जुनं मंदिर आहे ते. बघू आपण तिथे गेल्यावर डिस्कस करू. आणि बाबा विवा चाललेत एकदम, जे आहे सगळे लोक चाललेत. लय गर्दी दिसू राहिली मला, तर फुल गर्दी वाटू राहिली. फक्त तिकडे ते शूटिंग चालू आहे चापकेसाला. डबल इंडिकेटर लावून काय विषय नाही. एकदम शेती बीती, एकदम शेती प्रधान देश आहे. का रे काहीतरी बोल. हा, शेती प्रधान देश आहे. किती भारी आपला भारत नाही का शेती प्रधान विषय, क्वालिटी एकदम. तर मित्रांनो विषय असा आहे, इथं परत थांबलेत, रस्त्यालाच थांबलेत दोन्ही टाइम. मोबाईल असं जबरदस्त पडलाय ना, लय विषय झाला मोबाईलचा. जे खतरनाक पडलंय, जसं लोणावळ्याला पडलं होतं ना रस्त्यावर, फक्त यावेळेस साईडला पडलं, त्यावेळेस रस्त्यावर पडला होता. पण डायरेक्ट गाडी घेऊन विषय झाला असता. दुसरी गोष्ट अशी, फुल रील चालू आहे, तुम्ही बघतच असाल. तर एकदम मागं पुढं नाही का. हा तर तुम्हाला मागचं वातावरण दाखवतो. गाडीची चावी का? गाडीची चावी थांब बघ तुम्ही 2 मिनटं, मला बी नाही माहिती. हे मागं बघा, खतरनाक शेती बीती एकदम क्वालिटीवाले एकदम नाही का. ऊस आहे का? हा ऊस लावलाय मस्तपैकी. आत्ताच दारे धरले ते बघा, चालू आहे पाणी, दिसत असेल इन शॉर्टमध्ये. तर ठीक आहे, काय हरकत नाही. गाडीची चावी कुठे आहे? गाडीची चावी कुठे खरं? तुझ्याकडे आहे ना. हा का? माझ्याकडे आहे का? तर मित्रांनो विषय असा आहे, एकदम भारी वातावरण आहे इकडं शेजारी. वाव काय डोंगर आहे यार. काय हे कोणतं गाव आहे माहिती तुम्हाला? चिखल गाव आहे, एकदम जबरदस्त. हळूहळू जाऊ दे शेट. तर हे बघा असा विषय जवळपास एकदम. एखादी गाडी बिडी आली ना किस्सा व्हायचा, पण काय करणार आता. मला काय बघायला भेटलं, एकदम क्वालिटीवाला एकदम विषय, दृश्य एकदम मस्त. हे बघा किती संत मस्त पाणी चालू आहे क्वालिटीमध्ये एकदम. मला वाटतं पावसाळ्यात तर मकर विषय होता असं. माहिती खाली जायचं का इकडं? थांब बंद आहे माहिती. हे बघा व्ह्यू कशाला म्हणतात ना, हा व्ह्यू एकदम. इकडं मस्त डोंगर आणि हे बघा किती संत म्हणतं पाणी वाहतंय इथून. एकदम जबरदस्त खळखळ आवाज येतोय मस्त चापकेसात. तर बघा फील करा आवाज तुम्हाला पर्यंत असं एकदम शांतता जबरदस्त. आणि या डोंगरावरती हे पडली, सावली पडली थोडीशी, पूर्ण सगळे पर्वतरांग एकदम व्यवस्थित. आणि हा व्ह्यू, एन्जॉय द व्ह्यू. एक नंबर व्ह्यू आहे खतरनाकमध्ये. हे बघा सगळं पाणी व्यवस्थित क्वालिटीवाले नितळपणे वाहतंय, खेळतायत एकदम जबरदस्त एकदम. बरं आवडलं मला, तर आवडलं बाबा. तुम्हाला कसं वाटतं हा व्ह्यू मला सांगा कमेंट सेक्शन. तर मित्रांनो निघालो आम्ही, हळूहळू चाललोय एकदम. रस्ता जरा डेंजर आहे, संध्याकाळच्या
हा रस्ता थोडी हा रस्ता नाही सॉरी, हा पूर्ण आपण डॅम मध्ये असं म्हण. नाही तलावामध्ये नाही तलाव नाही मित्र, हा डॅम. लेक मध्ये मित्रा. ओके ठीक आहे चालेल, लेक मध्ये. सॉरी, हळूच कॅमेरा बंद करतो. लय मस्ती नाही करीत, आजचा कोटा संपला वाटतं. हे बघा हे समोर एकदम क्वालिटी ऑल एकदम सिनरी जबरदस्त मध्ये. इथं मध्ये इतकी जबरदस्त लश आहे, म्हणजे खतरनाक एकदम सॉफ्ट आहे ना, सॉफ्ट माती एकदम जबरदस्त मध्ये, खतरनाक एकदम काय म्हणू शकतो आपण, जबरदस्त धूळ आहे. आणि बघा पर्वतरांगा आजूबाजूच्या एकदम मस्त क्वालिटी. मयूरला पाठवलं आहे पुढं आणि म्हणलं चला एक थोडंसं देऊ तुम्हाला व्ह्यू, थोडं झूम करतो. हे बघा समोर पावना लेक, ते थवा किती भारी चालला आहे तुम्हाला दिसत असेल तर. आणि पुढं समोर पाणी, तो हा पण व्ह्यू चांगला आहे. आणि हा जो दिसतो ना समोर, ज्या दिवशी गेलो आपण, हा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा तिकोना किल्ला. आणि मे बी मला काय माहिती का, मी आता एक सर्च करतो 2 मिनटं. मे बी इकडं मला आहे ना लोहगड आणि विसापूर का वाटतो माहीत नाही, एखाद्या वेळेस मी चुकीचं पण असू शकतो, सॉरी माफ करा मला. पण एक तर लोहगड नाही तर विसापूर असं वाटतं मला तिकडं असेल, किंवा तुंगा असेल त्या साईडला. तर असं जवळपास विषय. लोक पण बघा किती गर्दी आहे, ट्रॅव्हलर बिवर आलेली. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे या मंदिराचं, जेव्हा आहे ना म्हणजे हे आता हे चालू आहे का म्हणतात त्याला, उन्हाळा चालू आहे म्हणून म्हणजे पाणी नाही आहे आता. हेच जर पावसाळ्यात आलो ना, आपलं महादेवाचं मंदिर ना हे पाण्याखाली जातं पावनाच्या. तर जर चुकीचं सांगत असेल, माझ्याकडून चुकीचे शब्द निघत असतील तर मला माफ करा मित्रांनो. पण मी ऑनलाईन सर्च केलं आहे, 1400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते, खूप जुनं मंदिर आहे आपल्या महादेवाचं. ठीक आहे आता जवळून जाऊ, इथून लांब बोलण्यापेक्षा. पुढे तरी बघितलं मी गुगल मॅप, ह्या दोनपैकी हा किंवा हा लोहगड आहे, त्याच्या मागंच एक विसापूर आहे. तर हे जे 2 डोंगर आहेत ह्याच्यापैकी एक लोहगड असेल गुगल मॅपच्या हिशोबाने. आणि जसं की बोललो आता पोरं आलेत, हे बघा हे पोरं छापकेसात आलेत 4 जणं. आणि आपले मंदिर, मयूर गेलाय ऑलरेडी आतमध्ये, जवळून दाखवून देऊ म्हटलं तुम्हाला. मंदिर तर चांगलं दिसतंय, मंदिर एकदम क्वालिटी विशेष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जवळपास आत घुसलोय. आणि सोनर मला वाटतं डोकं लागेल याचं. मंदिराचं काहीतरी याची बनावटला मानलं पाहिजे, पूर्ण पाण्यात असून पण अजून याच्या बनावटला मानलं पाहिजे. एवढं पूर्ण पाण्यात असून अजून पण खंबीरपणे उभं आहे. तरी कितीतरी दगडे अजून पण तसेच उभे आहे. जबरदस्त असं विषय. हेच असतं जुनं बांधकाम. आमच्या मयूर लाईन थांबलेली आहे. मयूर सर लाईन थांबलेली पण आम्हाला देखील माहित नाही मयूर सर करता काय आतमध्ये. मयूर मयूर बाहेर आलाय. मयूर आता लवकर काय बोलू आतमध्ये काय नाही. आतमध्ये फक्त एवढं ऐकलं की जून नंतरून हे मंदिर पाण्यात जातं पुजारींनी, असा विषय. अजून काय बाहेरचे लोकांनी टाइमपास केलेलं आहे सगळं, याचे काहीच लॉजिक नाही. हे फक्त एकावर एक टाइमपास मंदिर किती उभे केलेलं आहे. जुनं आहे. हे पांडवकालीनचं मंदिर आहे. अच्छा, असा विषय. त्यांनी सांगितलं ना. हो त्यांनी सांगितलं. आतले सीन आहे हे बघा, आपले हर महादेव आतमध्ये. हे बघा दर्शन घेऊ राहिलेत लोक. थोडंसं माग आहे, मी हर्ष खाली बसलं. ठीक आहे, इथं आपले देव आतमध्ये एंट्री मारतो. ओके हे बघा एकदम भारी मंदिर आहे, जबरदस्त. हर महादेव, सगळे पोरपा कुठं हे आपले पुजारी. तर आता माणसाची गर्दी वाढली म्हणून जातो आता हर 1,500 चष्म्यावरून सगळा विषय चालू आहे. जेव्हापासून ट्रिप चालू झाली तेव्हा चला येऊ का भाऊ. काय माणूस मोठा चष्मा बारीक दिसला. माहिती आहे तुम्हाला थोडीफार. बरोबर ठीक आहे, काय हरकत नाही. केली ना कन्फर्म केली ना शेट. बरोबर बोललो तू, पांडवकालीनच आहे. तर आता इथं घेतलंय दर्शन प्रॉपर. जातो आता तिकडे पुढचा जो व्ह्यू आहे ना तिकडे जाऊ. तर यांना मी कवाचं म्हणतोय चला म्हणून, ऐकून राहिले. मस्त एन्जॉय करा तुम्ही पण. पोरं करवंद खाऊ राहिलेत. पोरांनो कसं वाटतंय तुम्हाला, हाऊ डू यू फिलिंग राईट नाव? प्रत्येकाचं याला कसं सांगायचं बाबा, करवंद कसं खाता, काय टेस्ट आहे त्याची आम्हाला माहित नाही. कॉन्ट्रीमुळे खातो का कसं, बट त्याला सांगू नाही कोण मी मला म्हणतोय का कोणाला नंबर म्हणतोय? लागतो. ठीक आहे, पण मित्रांनो यांना करवंद नाव माहिती, यांना हे नाही माहिती त्याला काय म्हणतात दुसरं नाव. त्याचं दुसरं नाव आहे डोंगरची काळी मैना. शेट आमच्या इथे पण म्हणतात तेवढं. गेला
कोणाचा फोन घेतलाय कोणाचा फोन घेतलाय चिखलेचा फोन तेच बोललो जांभळ घेऊन आला तो ए, पाणी प्याला का तू हर्षे पाणी प्याला नाही पेलो मी बाबा चल मग बॉटल घेऊ ना आपण पाणी वगैरे पिऊ चापी साधा ताण लागलेली करवंद घेऊन आलाय डोंगरची काळी महिना किती रुपये किती रुपये 20 रुपयाला मला टाक ए, तुझ्या हातात नाहीत ना ते चांगली जाते ना वरच्यावर पिशवी तिकडे नेऊ राहिलाय तू कॉन्ट्रॅक्ट टाकणार तिकडे घे ना पिशवी ती पिशवी घे डोंगरची काळी महिना विषय आहे मित्रांनो पुढचा व्यू असं एन्जॉय करताना मस्त आहे अरे यार थोडे हे झाले ते काय म्हणतात त्याला टेस्टला गेले ते काय कुठे जायचं पाणीकडे जायचं म्हणतोय मग गाड्या काढा ना तिकडे चाला ना फोटो वगैरे व्हिडिओ काढून अरे हा तुमचा व्लॉगर याचा काहीतरी विषय डोळ्यावर चष्मा घालून विचारतो चष्मा कुठे खिशात माईक आहे विचारतोय माईक कुठे जांभळाचे बिया नसते का करवंदाचे व्हिडिओ मोबाईल काढताना मोबाईल कुठे अरे काय चालू आहे काय नाही मी कमीत कमी असं नाही म्हणत करवंद कशाचे कोणते पिठाचे पिठाचे करवंद असते का तुमचे हे स्पीड पडणार ना तू वरच्यावर जांभळे विंबळे घेऊन राहिले नाही अजिबात नाही मी नसतो पे करीत हा नाही अजिबात नाही ते जमणार का तू अमननी केवढं केलंय रचलंय ते भारी रचवले अमन शेठ असं त्याची फरमाईश होती घे म्हणून नाही का व्हिडिओ मध्ये दाखव म्हणून मी केलंय ते तसं लहान पोरांसारखं करून राहिलंय हा वरच्यावर छोटे छोटे दगड टाकून राहिलंय घ्यायचे ना अंगावर पाडून ते पण लागत नाही हा ना ते हा प्रयत्न तर करतोय नाही म्हणतात अमन नाही म्हणता पे अमन नाही म्हणता पे तेरे को नाही जमना पे मत करना पे तू आणि दुसरी गोष्ट अशी ह्यो काय करत होता हे झालं की यांचं सॉर्ट आउट झालं का तर तिकडे चिक्या काय करतो त्याला माहिती दुसरी गोष्ट अशी तिकडं जायचंय पण हे काय मनावर घेणार पोरं नाही का आता एक गोष्ट अशी आहे की हे मागं दिसू राहिलं ना तुम्हाला थोडंसं वातावरण झालं काय पावसाचं माहित नाही पण तुम्हाला दिसतं असं क्लिअर कट आय होप सो आणि मोक्कर माती इथे जसं की बोललो मी तुम्हाला तिथे थोडंसं पावसासारखं वातावरण झाले क्लाउड एकदम एकत्र आले तसंच मागं पण बघू शकता तुम्ही जबरदस्तमध्ये पण आता हे ना जेव्हा पावसाळा चालू होईल का मागच्या वर्षी जसा मी खूप पावसाळा चालू झालं सॉरी त्याच्यामुळं खतरनाक विषय झाला म्हणजे पाण्याचं थोडंसं पाणी एका जागेवर असल्यामुळं वॉशट वास येतो इन शॉर्ट तर हे बघा मागं विषय असा आहे हे जे खपले दिसू राहिलेत याचा अर्थ असा पाणी इथपर्यंत होतं काही दिवस कारण की हे एकदम थोडंसं हे काय ना त्याला थोडंसं सॉफ्ट आहे हे बघा म्हणजे पाणी होतं इथपर्यंत पण कालांतराने पाणी पुढे गेले मग हळू ह्याच्यामुळं तर बघा इन शॉर्ट किती भारी व्ह्यू आहे तू सांग तुला कसं वाटलं मंदिर एक नंबर वाटलं मला तू तर खूप आतमध्ये शांत विचारून आला ना हो. गुरुजींना की काय कुठलं आहे कधीच आहे हो ते बोलले की प्राचीन काळातलं आहे, म्हणजे पांडवकालीन मंदिर आहे आणि हे सब गुगल बाबा म्हणतोय की 700 ते 8,000 वर्ष जुनं मंदिर आहे आणि पीक समर म्हणजे एखादा तगडा उन्हाळा आला ना पुण्यात तर ते मंदिर दिसतंय म्हणजे नाही तर कायम पाण्यातच असतं ते आहे दिसतच आपण नाही. नक्की आपल्याला म्हणजे पार आज जाऊन दर्शन भेटलं पार हात ही लावून मोठी गोष्ट आहे हो हे तर शेवट मी असं दर्शन आहे ना आपल्या इथलं घेतो भीमाशंकरचं हा, आपलं भीमाशंकर भीमाशंकरचं. ज्योतिर्लिंगचं हात लावून दर्शन ते पण पहिल्यांदा घेतलं होतं आता इथून पुढे नाही आय थिंक आता ते हे करू राहील अपडेशन करू राहील त्याच्यावर हा इथं पाहुणा पाणीमुळे रे पाणी बघ ना असं पण किती कमी झालंय केलंय त्याला अपडेट हो तेच ना मग रिनोव्हेशन करू आम्हाला राहिले माहिती सगळं. होतं रिनोव्हेशन होते तुझ्याकडनं समज आता रील मुळे बघितलं पण किती गर्दी झाली लोकांना कळलं तरी आहे पण इथं मंदिर आहे प्राचीन काळीतलं मंदिर आहे फॅमिली साठी खूप भारी आता मंदिर आपल्यामुळे आहे. जास्त फेमस होईल परत विजिटर येणार आहे वाढणार आहे हम्म, ते त्यासाठी आहे. लोकांना ब्लॉग बघा आणि ते दगड का बरोबर केलेले हा ते तुम्ही बोलत होते ना असंच थर लावलाय नाही त्याचं कारण असं आहे की लोकांनी प्रार्थना मागितलेली आहे की त्यांना काय हवंय काय नाही तर त्या श्रद्धेने त्यांनी ते दगड लावलेले आहे म्हणून कधीच असे दगड तोडायचे नाही आपण तो महाराजांच्या किल्ल्यावरती पण हे दगड असतं माहिती का जे किती वेळेस गेलेले आहे तू त्या किल्ल्यावर हा, ते पर्सनली आहे. लावलेलं राहतात म्हणून हे कधीच नाही तोडायचे ते काय आणि खेळ ते चुकून वगैरे तुटले तर चुकून तर ठीक आहे ना तुझं इंटेन्शन नसतं ना त्या गोष्टी चुकून होऊ तुला कसं शकता वाटलं? गोष्टी पण खूप चांगलं मुद्दाम वाटलं कधीच नाही करायचं हा कसं वाटलं खूप चांगलं वाटतंय हा, लय दिवसानंतर मित्रांसोबत बाहेर आलेलो आहे बाकी दिवस काय मैत्री सोबत होतो अरे यार. कट
हा बोल कसं वाटतं आणखी चांगलं वाटतंय दादा तुझे कपडे पण चांगले वाटतं आम्हाला एवढं उन्हाळ्यात मुक्तीचा पुढे जाऊया आता जाता आता पण बोलू शकतो आपण. चल ना पुढे घेते हातात. ठीक आहे मित्रांनो, फायनली जातो आता पुढे. थोडंच राहिलं अंतर, तर थोडं जातो पुढे, दाखवतो आणि तिथले सीन दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, चलो लेट्स गो देअर. तर इथं असं बेकार पाचका आला. मी चांगलं अँगल्स वगैरे सेट करून गेलो, पण अनफॉर्च्युनेटली तो माईक चालू का काहीतरी प्रॉब्लेम झाला माहीत नाही. मे बी स्लो मग चालू झालं. ठीक आहे, यांच्या मांडीवर प्रयत्न करत होतो मी बसण्याचं, कारण की माझी पॅन्ट झाली असती, कान खाली खूप चिखल होता. तर ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही, मस्त गप्पा टप्पा मारले. पण ते काय अनफॉर्च्युनेटली गर्दी कसे बसले जबरदस्त मध्ये. आणि आता यांचं रीलचं काहीतरी प्लॅन चालू आहे, त्याच्यात मला बी जायचं. ए मायरे, पोरगी बिरगी आहे का रे तू? पोरगीचा काय प्रश्न आला बरोबर, ठीक आहे, चालेल. आनंद घेतोय ठीक आहे, बघा पाण्याचा पुढं मस्त पैकी. लेट मी झूम. हा काय माहिती कोणी असेल तो. नाही रे, माणूसच आहे. तिकडे गाड्या लावल्यात मागं, आम्ही सगळेजण जायला झालेत. लवकर घे व्हिडिओ आणि मित्रांनो रील शूट केली आहे हर्षच्या आयडियाप्रमाणे. आता चालू हेडिंग बॅक टू द मित्रांनो म्हणून आवर राहिलं. ओरिजिनल डेस्टिनेशन. तर आता ते बघा गाड्या सोबत काळोख पडलंय जबरदस्त मध्ये. तर ठीक आहे, काय हरकत नाही. दोस्त तिथं बडबड करीत बसलाय, काढतो हातात फोन धरून. चिक्कल झाला. रिकामा बच्चन ऐक. एक विषय असा झालाय, पूर्ण रात्री झाली, 2 कपल भटकले होते, पण हा मी कस तरी रस्ता खोदून काढलाय. हे बघा, ही गाडी माझी गाडीची एसी लागली. बघू आता गाडी उद्या धुवा लागेल. दुसरी गोष्ट आलेत, पण ते 2 जण कपल आले ते कपल आले ते 2 जण. शोधलं त्यांनी रस्ता. ठीक आहे, असू दे, आम्ही लयच खतरनाक रस्ता शोधला. टेकली, मी बसलो खार दिसला आवाज आला खाली जबरदस्त. त्याच्यामुळे मी उठलो. आता काय माहिती काय आले. 2 जण झोपले. वेळ चांगली 60 रुपयाची. हे बघा असं काय. आणि दुसरी गोष्ट अशी, वडापाव सांगितलं, लाईट नाश्ता होऊन जाऊन लाईट नाश्ता. हा, एक आवडला ना, 4-5 काशी. बिचारीची टेस्ट बघा, टेस्ट करू ती भेट काहीच नाही राहिलेलं. काय रे दादा, ग्लास दिला का? होय होय, काय विषय नाही, ते पण एन्जॉय मारतोय. हे बघा, हे आरशीची कमान. जर तुम्ही बघितला नसेल तर जुना व्हिलॉग आरशीचा, तर बघा बिंदास जाऊन, माझी येईन तुम्हाला. गाडीची हाल बघा कशी झाली, एकदम निस्ती माती झाली. हे बघा, आत्ताच सर्व्हिसिंग केली, ग्रीसिंग ऑइलिंग केली होती, ती सगळी निघून जाईल आता. मॅकव्हील पण एकदम घाण झाले. पुढं पण विषय असं झाले, ते सगळे माती विषय झाले. मॅकव्हील पूर्ण मातीमय झाले मॅकव्हील. अजून हे बघा, जिथं ग्रीस आणि ऑइलिंग केली होती, सगळं मॅटर झालं. आता उद्या धुवा लागेल कशी पण करून. बासमती घेतला होता मी, मोठा एकदम क्वालिटीवाला. तर भात इतका अप्रतिम झालाय, जबरदस्त, एकदम भारी. तर ठीक आहे मित्रांनो, झालं टाइम जेवायचं. 1 वाजलेत रात्रीचे. आणि आजसाठी ठेवा आपला व्लॉग इथपर्यंत.